शांततेय वातावरणामध्ये पोलीस दलाची शिस्त आपण पाहताय, अनुभवत आहे. कमांडरची आज्ञा. आणि यानंतर मार्गक्रमण करत होतं
गुण क्रमांक 7 स्पर्धक आहेत अजय तानाजी चव्हाण भरती जिल्हा ग्रामीण मुंबई. दर्शक आहेत विनायक अशोक कदम भरती जिल्हा ग्रामीण मुंबई. यानंतर अंतिम प्लाटून क्रमांक 8 याचे नेतृत्व करीत आहेत प्लाटून कमांडर सूर्य मच्छिंद्र शिंदे भरती जिल्हा रोड मुंबई. त्याचे दर्शक आहेत आकाश बोलावडे भरती जिल्हा रोड मुंबई. एक अतिशय सुंदर आणि प्रतिष्ठान परंपरा घेऊन शीर्षक भाषा साक्षात्कार करत सुंदर अशा नक्षीदार रांगोळीवरनं ही मार्गक्रमित होते. मुख्यमंत्र्यांच्या समोरून आणि पर्यटन सरांनी दिलेले आहे. आदरणीय आयसी साहेबांना एक अत्यंत सुंदर रोमहर्षक चित्ताकर्षक असा हा सोहळा अद्भुत करून रचलेला सोहळा मुख्यमंत्र्यांच्या समोरून संपन्न होतो. विविध मान्यवर आणि अतिथी मंचाच्या उजव्या बाजूला स्थानापन्न झाले. त्यामध्ये सन्माननीय अमीरुल हसन साहेब अन्सारी सीआरपीएफचे आयसीएस मुख्यमंत्र्यांच्या उजव्या बाजूला उपस्थित आणि स्वागत करतात. आदरणीय सोमेश मुंडे साहेब पोलीस अधीक्षक लातूर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आणि तत्कालीन प्राचार्य पोलीस प्रोफेसर बाबूरावचे तत्कालीन प्राचार्य आहेत विद्यमान अप्पर पोलीस अधीक्षक राजेशजी बोरे साहेब, पालकमंत्री कमांडर सीआरपीएफ कधीची वास्तव उपकमांडर सीआरपीएफ या सर्व मान्यवरांचे आणि शब्दप्रमाणे स्वागत करतात. सिव्हिलियन मधून राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातून मान्यवर लातूर शहरातून उपस्थित आहेत त्या सर्वांचं स्वागत करतात. पत्रकार बंधू भगिनी विविध व्यक्त बांधवांचे आणि वृत्तपत्राचे पत्रकार बांधव उपस्थित आहेत त्या सर्वांचे आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र नागरिकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. आज या ठिकाणी हे सर्व नव पोलीस प्रशिक्षणार्थी देशात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध होत आहेत. हा तुमच्यासाठी जितका गौरवाचा क्षण आहे तितकाच या देशासाठी सुद्धा आहे. तेव्हा या क्षणाच्या तुम्हाला मी मनपूर्वक शुभेच्छा देते. उद्या घेऊ लागेल समीक्षा क्रम आता कंटिन्यू आहे ना, आता बोलायचं नाही. इथं बोलू शकतो आणि आपलं तर फक्त टाळ्या तर मला समीक्षा क्रम आहे ना. समीक्षा क्रम स्वागत करावे. असं बोलू नका म्हणलं का यानंतर मी घटक प्रमुख सन्माननीय प्राचार्य श्री विजय मगर सर यांना विनंती करते की त्यांनी अहवालाचं वाचन करावं. सत्र क्रमांक 20 दीक्षांत संचलनानिमित्त आजच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी श्री शहाजी उमाप साहेब, पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड, त्याचबरोबर केंद्रीय राखीव पोलीस बलाचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री अमरुल हमीद अन्सारी साहेब, या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमल मुंडे साहेब, त्याचबरोबर पूर्ण झालेले असून महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यातील
9,249 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देऊन त्यांच्या मूळ घटकात परत केलेले आहे. हे 20वे सत्र क्रमांक असून यामध्ये 26 फेब्रुवारी 2024 पासून हे सुरू झालेले आहे आणि त्यामध्ये मुंबई शहर या आयुक्तालयातील एकूण 912 प्रशिक्षणार्थी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. म्हणजे या पोलीस केंद्रामध्ये 10,000 पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थींना आतापर्यंत प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. माननीय अप्पर पोलीस महासंचालक श्री वटकर साहेब प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या प्रेरणा व संकल्पनेतून प्रशिक्षण कालावधीत विशेष काही उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेले आहेत. माननीय जिल्हाधिकारी व नियोजन समिती लातूर यांच्याकडून पोलीस प्रशिक्षण केंद्रात खालील कामासाठी विविध निधी उपलब्ध झाला. त्यामध्ये सॅल्युटिंग बेस, त्या बाजूला असणारे 2 पत्र्याचे भव्य सेट, तसेच नातेवाईकांसाठी व्हिजिट रूम, मेंटल या ठिकाणी करण्यात आलेली आहे. केंद्रातील 106 kV वॅटच्या क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प सुद्धा कार्यान्वित झालेला आहे. विजेता लाईन तोड लाईन पण मुख्य मंचाच्या समोर येतात आणि एक विशेष मंच, पोलिसी परंपरेचा अविभाज्य घटक असलेला हा मंच मुख्य मंचाच्या समोर भूपृष्ठावरती अवतरित होतो, ज्यावरती मान्यवरांनी उपस्थित झाल्याबरोबर पारितोषिकांचं वितरण करण्यात येईल. आणि हे इनाम विजेता मुख्य मंचाच्या समोर आपल्या विशेष भावमुद्रेमध्ये विशेष सजमध्ये सलूट आणि त्यानंतर हे जवान आपल्या जागेवरती त्यानंतर सन्माननीय प्रमुख अतिथी आदरणीय श्रीमान आजी साहेब शहाजीराव चव्हाण साहेब यांना विनंती आहे की मुख्य मंचाच्या समोर विशेष मंचावरती आपण असं उपस्थित व्हावं. आदरणीय आजी साहेब आणि महाराष्ट्रातील एक कर्तव्यदक्ष प्रज्ञावंत अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे ते सन्माननीय शहाजीराव साहेब, पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड, मुख्य मंचावरती आरूढ झालेले आहेत. यानंतर सॅल्यूट. धन्यवाद. आणि आता तो क्षण आपल्या जिल्ह्यामध्ये आहे ज्यामधून पारितोषिक वितरित करण्यात येत आहे. कर्तृत्वाची यशोगाथा लिहिणारं हे पहिलं पारितोषिक अंतर्वर्गातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यासाठी जातं. नाव आहे हर्षद राजेंद्र चौरे. यांना मी विनंती करतो की आपण सन्माननीय प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते पारितोषिक स्वीकारावं. त्याच दमदार पावलाने आपलं कर्तृत्व सिद्ध करत हे पारितोषिक जोरदार कारण आपण त्यांचं अभिनंदन करूयात. मित्र होईल म्हणून विश्वाचं कठोर आणि खडतर प्रशिक्षण घेतल्यानंतर आजचा हा मानाचा मानबिंदू त्यांना समर्पित होतोय. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. यानंतरचं दुसरं पारितोषिक जात आहे आंतरवर्ग द्वितीय विनायक मारुती साळुंखे. त्यांना मी विनंती करते की त्यांनी समोर यावं आणि माननीय आजी साहेबांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारावं. संयम आणि गती ही यशाची 2 चाके असतात. जिद्दीने जे प्रयत्न करतात तेच यशाची मानकरी ठरतात. आणि यानंतरचा विजेता येतो बाह्यवर्ग प्रथम असलेला श्रीमान करण जनार्दन समुद्र यांनी बाह्यवर्ग प्रथमचं हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी मुख्य मंचाच्या समोर यायचे. तेच तर्रार बाळण मोठ्या छातीचे वीर महाराष्ट्राला समर्पित करणारं पोलीस प्रशिक्षण केंद्र बाबळगाव यातला आजचा हा पारितोषिक समारंभ.
यानंतर बाह्यवर्ग द्वितीयचं पारितोषिक जात आहे समाधान नामदेव ढोंगसे, भरती जिल्हा रोड मुंबई. त्यांना मी विनंती करते की त्यांनी माननीय आयजी साहेबांच्या हस्ते आपलं बाह्यवर्ग द्वितीयचं पारितोषिक स्वीकारावं. धन्यवाद. आणि यानंतर मी पाचारण करतोय मित्र, गोळीबार म्हटलं की आपलं लक्ष वेधलं जातं. गोळीबारामध्ये सर्वोत्कृष्ट असणारं पारितोषिक यावर्षी विभागून जात आहे, म्हणजेच दोघांना मिळत आहे. आणि म्हणून गोळीबार सर्वोत्कृष्टच्या पहिल्या पारितोषिकासाठी पाचारण करतोय मनोहर गणेश कांबळे. मुख्यमंत्र्याच्या समोर येत आहे, हे पारितोषिक विभागून गेलेलं आहे. मनोहर गणेश कांबळे गोळीबार सर्वोत्कृष्ट पारितोषिक स्वीकारतात. सन्माननीय आयजी साहेबांच्या शुभ हस्ते. यानंतर परेड संचलन. तत्पूर्वी गोळीबार सर्वोत्कृष्ट मधलं विभागलेलं पारितोषिक आहे शुभम रमेश पवार. यांनाही मी विनंती करतो की आपण मुख्यमंत्र्याच्या समोर आदरणीय आयजी साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक स्वीकारावं. दोन्ही विद्यार्थ्यांना समान गुण करतात तेव्हा हे पारितोषिक विभाजून देण्यात येतं. गोळीबारामध्ये सर्वोत्कृष्ट पारितोषिक मनोहर गणेश कांबळे आणि शुभम रमेश पवार यांना देण्यात येतं. जोरदार तालियों साथ इनका अभिनंदन किया जा रहा है. यानंतर परेड संचलनाचं पारितोषिक जात आहे नितीन विपिन होडवे, भरती जिल्हा रोड मुंबई. त्यांना मी विनंती करते की त्यांनी समोर यावं आणि माननीय श्री आयजी साहेबांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारावं. 1000 पावलांचा प्रवास पहिल्या पावलांनी सुरू होतो. जिथे विश्वास आणि संयम आहे तिथे विजय निश्चित होतो. धन्यवाद. आणि यानंतर सर्वोत्कृष्ट पारितोषिकाचा क्षण आता आपल्या पुढ्यात आहे. या पारितोषिकासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मित्रांनो, प्रशिक्षणार्थी अंतर्वर्ग आणि बाह्यवर्ग या दोन्ही प्रशिक्षणामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावलेला 20व्या बॅचचा विद्यार्थी मी पाचारण करतो. त्याला नाव आहे सुजित राजेंद्र धनावडे. जोरदार टाळ्या. सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी दीक्षांत संचलन समारंभामध्ये 20व्या बॅचचा हा प्रशिक्षणार्थी अतिशय चांगले गुण घेऊन लातूरच्या शैक्षणिक पॅटर्नला पोलीस प्रशिक्षण केंद्राचे आभारी ठरत पारितोषिक स्वीकारत आहे सुजित राजेंद्र धनावडे. एक अत्यंत मंत्रमुग्ध करणारा हा सोहळा पारितोषिक दिल्यानंतर हर्षद नासिक अंत करणारे सहयोग करून पुन्हा हे शिपाई आपल्या जागेवरती जात आहे. पोलीस जवान आजपासून महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये हे संघटित होतात आणि याचा सर्व अतिशय सुंदर आणि अतिशय सुंदर अशा या सोहळ्यानंतर सन्माननीय पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परीक्षेचे नांदेड आदरणीय श्रीमान शहाजी उमाप साहेब यांना मी विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न करावं. आणि यानंतर मुख्य मंचाच्या समोरचा जो विशेष मंच अनुकूलित करण्यात आला होता त्याला मुख्य स्थानावरती नेण्यासाठी विशेष पथक सनाट करून मंचाची रचना पूर्णवत करण्यासाठी मुख्य मंचासमोर मार्गक्रमण करत आहे. अतिशय देखण्या स्वरूपातलं हे 20वे सत्र स्मरणात राहील लातूरकरांच्या आणि महाराष्ट्रातल्या उपस्थित सर्व पालक वर्गाच्या सुद्धा. आणि यानंतर पोलीस प्रशिक्षण केंद्र बाबाराव लातूर यांच्या वतीनं ज्या मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं होतं त्या मान्यवरांचं नामोल्लेख या ठिकाणी करतो. तरी मुख्य मंचावरती सुदीपजी राजचौरे उपकमांडर यांनी विनंती की आपण मुख्य मंचावरती यावं अशी विनंती आपल्याला करतो. आणि यानंतर सर्व मान्यवरांचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. सत्कार सोहळा संपन्न होतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्रातील प्रज्ञावंत आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे ते
सन्माननीय पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड माननीय श्री शहाजीरावजी उमाप साहेब यांचा सत्कार प्राचार्य श्री विजयजी नगर सर पोलीस प्रशिक्षण केंद्र बाबागाव हे स्मृतिचिन्ह देऊन करतात. मी त्यांना विनंती करतो की आपण आदरणीय साहेबांचा सत्कार करावा. टाळ्या झाला पाहिजे. धन्यवाद. यानंतर सन्माननीय CRPFचे DIG आदरणीय अमीरुल हसन अन्सारी साहेब यांचे स्वागत प्राचार्य श्री विजय नगर साहेब पोलीस प्रशिक्षण केंद्र बाबागाव यांनी करावं अशी विनंती मी त्यांना करतोय. धन्यवाद. यानंतर पोलीस अधीक्षक लातूर माननीय श्री शोभाजी मुंडे साहेब यांचं स्वागत माननीय उपप्राचार्य श्री विठ्ठलजी पोटे यांनी करावं अशी विनंती त्यांना करतो. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू. यानंतर पोलीस प्रशिक्षण केंद्राचे तत्कालीन प्राचार्य आणि विद्यमान अप्पर पोलीस अधीक्षक लातूर मान्य श्री डॉक्टर अजयजी देवरे साहेब यांचे स्वागत उपप्राचार्य प्रशासन माननीय श्री वसंतजी सवत साहेबांनी करावं अशी विनंती त्यांना करतो. यानंतर CRPFचे कमांडंट पारसनाथजी यांचे स्वागत माननीय उपप्राचार्य पेटे साहेब यांनी करावं अशी विनंती त्यांना करतो. यानंतर माननीय श्री सुदीपजी राजचोरे उपकमांडंट CRPF यांचे स्वागत श्रीमान सवत साहेब उपप्राचार्य यांनी करावं अशी विनंती करतो. यानंतर महाराष्ट्रातील अशी मी त्यांना विनंती करते. आनंदाच्या बोही आनंद करायचा वैशिष्ट्यपूर्णतेचा आरसा समृद्धीचा बाणा या ठिकाणी सिद्ध होतो. आणि यानंतर आजी साहेबांचं मार्गदर्शन होणारा तत्पूर्वी पार पडत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले केंद्रीय राखीव पोलीस बलाचे पोलीस उपमहानिरीक्षक श्री अमीरुल अन्सारी, त्याचबरोबर या प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य श्री विजय मगर साहेब, लातूरचे पोलीस अधीक्षक श्री सौम्य मुंडे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले CRPFचे कमांडंट, त्याचबरोबर डेप्युटी कमांडंट आणि या ठिकाणी काम केलेले और वही तेज दौरान शान के साथ फिर से बार परेड कमांडेंट निखिल डोले धन्यवाद जिला मंच के अभिमुख आते हुए आदरणीय आईजी साहब से इंस्ट्रूमेंट की आज्ञा लेने के लिए या ठिकाणी परेड कमांडर यांनी VIP कडून परेड निष्क्रमणासाठी आज्ञा घेऊन त्यांच्या मूळ स्थानावर जात आहेत. सोबतच या ठिकाणी निष्क्रमण ध्वनी घेऊन दत्तात्रय नागनाथ गुणाले हे देखील मार्गस्थ होत आहेत. दत्तात्रय नागनाथ गुणाले निष्क्रमणासाठी फोटो दिसेल का थोडं इकडून इकडून या साईडने आता इकडे यावं लागतं तुम्हाला राजू इकडे यावं लागतं म्हणजे इथं या इथं पाठीमागे काय पायऱ्यावर या म्हणजे तुम्हाला पूर्ण परेड राजू फोटो द्या बरं का आजचा
यावेळेस नाही पब्लिक जास्त. माहित नाही म्हटलं अकॅडमीचे पोलो वगैरे भरपूर देतात. आणि हे सर्वात महत्त्वाचं केंद्र काय पाहिजे आता या मुश्किलामध्ये पहिलं पाऊल पहिला पाऊल या पोलीस ग्राउंडमधून पाहिजे पडणार ते पोलीस बलामध्ये पहिलं पाऊल पडणार. महाराष्ट्राच्या तेजस्वी अस्मितेचा बाणेदारपणाचे महाराष्ट्राचं राजवैभव म्हणून जातं पोलीस खात्याला पाहिजे जातं संरक्षण करणारं वैभव म्हणून पाहिजे जातं. आता हे दोन्ही प्राथमिक सोबत विभिन्न आकारामध्ये आकार घेत या ग्राउंडच्या बाहेर पडण्यासाठी सज्ज आहे. आणि आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आज अलौकिक असं तेज झळकत आहे आणि मनामध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आज तुम्हा सर्वांचे खूप मोठे भाग्य आहे की अशा समारंभाचे साक्षीदार आपण होत आहात. या जागेवर महाराष्ट्र पोलीस दलाचे सामर्थ्य आणि अदम्य साहस या गोष्टींचे प्रत्यक्ष दर्शन आम्हा सर्वांना होत आहे. यांच्या सामर्थ्याची उंची सह्याद्रीपेक्षा उंच आणि साहस हिमालयासारखे उत्सुक आहे. और अब ओ घड़ी ओ क्षण ओ पल जिसका हम सबको बेसब्री से इंतजार था, पहला कदम और यहाँ लेके पहला कदम समाज की सेवा के लिए, समाज की सुरक्षा के लिए, समाज के सहयोग के लिए सदरक्षणाय खरनिग्रहणाय का संकल्प लेते हुए आगे से आगे बढ़ते हुए हमारे ये वीर जवान सामर्थ्य की परिभाषा कैसे लिखी जा सकती है इसका चरण उदाहरण अगर आप देखना चाहेंगे तो लातूर के पुलिस प्रशिक्षण केंद्र बाबरगांव के पृष्ठभूमि पर आप देख रहे हैं. मित्रों आज सभी का शहीद के हार्दिक अभिनंदन है. महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या लातूर तातडीनं ज्या विद्यार्थ्यांनी जिवंत केला त्या तातडीच्या आपण आजपासून भेटत आहात. पोलीस प्रशिक्षण केंद्र बाबरगाव या केंद्राच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि आपल्याला पोलीस म्हणून महाराष्ट्राच्या पोलीस दलात सर्वांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. सोच सोच कर मन भी हारा, पूरा हो गया सपना हमारा, जाना होगा पहला कदम उठाना होगा. साथ भीड़ का छोड़ दो, सोच को नया मोड़ दो, कर्तव्य से भरे सफर में जाना होगा पहला कदम उठाना होगा. जीवन है यह क्षण भर का, पल का अभिवचन निभाना होगा पहला